नमस्कार, BMS फर्स्ट इयर. तर तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला आहे किंवा या व्हिडिओवर क्लिक केला आहे किंवा हा व्हिडिओ पाहत आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला संस्कृत या विषयाबद्दल थोडीफार मनामध्ये भीती असेल किंवा शंका असेल किंवा मग संस्कृत कसं पास करायचं, कसं पास व्हायचा हा विषय त्याचा तुम्हाला डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही बरोबर ठिकाणी आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे आपण की संस्कृत हा विषय कसा इझिली पास करता येईल किंवा कसं म्हणजे त्याच्यामध्ये स्टडी कसा प्रकारे करायचा किंवा काय पॉईंट स्टडी करायचे. तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे. तसंच व्हिडिओ नुसतं ऐकू नका, तो पहा. सोबतच ज्या गोष्टी मी सांगत आहे ते तुम्ही फॉलो करा, तरच तुम्हाला जे आपलं टार्गेट आहे ते तुम्हाला अचीव्ह होईल. तर आता जसं तुम्ही थंबनेल बघितलाच असेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 मेन स्टेप्स सांगणार आहे. ज्या 4 स्टेप्स सांगणार आहे तर त्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. तर त्या 4 स्टेप्स कोणत्या आहेत, त्या कशा फॉलो करायच्या, त्यामध्ये काय काय गोष्टी येतात ते समजण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत नक्की पहा. 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ होईल, पण तुमचा खूप फायदेशीर होईल आणि संस्कृत या विषयासंबंधित तुमच्या मनामध्ये एक क्लिअर असा माइंडसेट राहील की संस्कृतमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. व ह्या 4 जर स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या, नियमित त्याचं पालन केलं तर नक्कीच तुम्ही संस्कृतमध्ये पास व्हाल. तर कोणताही विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर संस्कृत हा विषय आज आपण पाहणार आहे. त्यामध्ये BMS फर्स्ट इयरला संस्कृत, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. दोन्ही पेपर प्रत्येकी 100-100 मार्कांचे, असं 200 मार्कांची थिअरी असते. तर पेपर 1 आणि पेपर 2मध्ये काय वेगवेगळे टॉपिक आहेत किंवा काय मॅटर आहे ते एकदा तुम्ही आधी माइंडमध्ये क्लिअर करा. ते तुम्हाला मग त्यामध्ये आपली स्टेप 1 काय आहे, तर अंडरस्टँड द पॅटर्न अँड सिलेबस ब्लूप्रिंट. आता पॅटर्न तर आपल्याला समजला की 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2, 100-100 मार्कांचे. तर आता जी सिलेबसची ब्लूप्रिंट आहे, NCISMची ऑफिशियल सिलेबस ब्लूप्रिंट, ती तुम्ही एकदा व्यवस्थित पहा. जर ती तुम्हाला वाचता येत नसेल किंवा तुम्हाला म्हणजे समजत नसतील की काय पॉईंट वाचायचे, काय स्किप करायचे, तर त्याच्यावर देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, सिलेबस कॉपी एक्सप्लेनेशन म्हणून. तर तो देखील तुम्ही अवश्य पहा. तर आता इथे शॉर्टमध्ये समजा की सिलेबस कॉपी तुम्ही बघताय, तर त्यामध्ये काय बघायचं, तर टॉपिक्स बघायचे. म्हणजे पेपर 1, पेपर 2नुसार वेगवेगळे टॉपिक्स आणि प्रत्येक टॉपिकला किती वेटेज दिलेलं आहे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी ते बघायचं आणि त्या वेटेजनुसार तुम्ही अभ्यास करायला शिका. कारण MUHSचे जे युनिव्हर्सिटीचे एक्झामिनेशन असते किंवा पेपर असतात ते म्हणजे बऱ्यापैकी NCISM बेस्ड सिलेबसवर, NCISM ब्लूप्रिंट बेस्ड पेपर असतो. त्यामध्ये क्वचित असे प्रश्न असतात एखाद दुसरा की तो म्हणजे एक्सेप्शन आहे की असं सिलेबसमध्ये काय नव्हतं आणि तसं आलं आहे, ते पण खूप कमी वेळेस होतं. त्यामुळे सिलेबस कॉपी व्यवस्थित समजा. त्यानंतर पहिली स्टेप काय आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल स्टॉप रिडिंग संस्कृत लाईक अ लँग्वेज. म्हणजे संस्कृतला एक लँग्वेजप्रमाणे ट्रीट करू नका. तुम्ही BMSसाठी संस्कृत हा एक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून ट्रीट करा, त्यानुसार त्याचा अभ्यास करा. म्हणजे नक्कीच संस्कृत तुम्हाला एक असा इझी सब्जेक्ट जाणवेल. फक्त तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायला लागतील, काही स्टेप्स फॉलो करायला लागतील. त्यामध्ये काय करायचं, तर मोस्टली आस्क क्वेश्चन, त्यामध्ये काय काय विचारले जातात, त्याचा एखादा श्लोक विचारतात, त्याचा अर्थ विचारतात किंवा मग SAQ असतात. आपल्याला तुम्हाला माहिती आहे MCQ, SAQ आणि LAQचा फॉर्मॅट असतो. तर त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स काय काय आहेत. त्यानंतर बेसिक ग्रामर, तुम्हाला जरी तुम्ही 10वीपर्यंत संस्कृत शिकला नसाल, असं नाही की तुम्ही शिकला नाही म्हणजे तुम्हाला आता संस्कृत काहीच येणार नाही, असं काही नाही. खूप जण असे असतात ज्यांच्या 10वीपर्यंत संस्कृत नव्हतं, पण ते सुद्धा BMSमध्ये संस्कृत व्यवस्थित करतात, बेसिक तयार करतात आणि पेपरमध्ये पास देखील होतात. त्यानंतर काही ट्रान्सलेशन्स तुम्हाला आले पाहिजे. म्हणजे एखादं संस्कृत वाक्य दिलं तर त्याचा मराठीमध्ये अर्थ आला पाहिजे किंवा एखादा मराठी वाक्याला संस्कृतमध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. त्या बेसिक गोष्टी त्या तुम्हाला आल्या पाहिजेत. तर सुरुवात इथून करा. श्लोक, त्यानंतर ट्रान्सलेशन्स, बेसिक ग्रामर काय काय आहे, तसं इथून सुरुवात करा. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला एक गायडन्स देऊ इच्छितो की नेवर लिव्ह एनी क्वेश्चन ब्लँक. म्हणजे एक्झाममधला कोणताही प्रश्न तुम्ही ब्लँक सोडू नका. त्यासंबंधित तुम्हाला जेवढं काही येत असेल तेवढं तिथे तुम्ही लिहा. कारण अटेम्प्ट नाही केला तर तिथे 0 मार्क भेटेल, पण काही ना काही जर त्याच्या संबंधित जरी लिहिलं तर तिथे तुम्हाला कमीत कमी काही ना काहीतरी मार्क्स मिळून जातील. तर ही झाली आपली स्टेप 1. नेक्स्ट स्टेप 2, फोकस ऑनली ऑन द इम्पॉर्टंट श्लोकाज. आता म्हणजे श्लोक वाचायचे म्हणजे सगळे वाचायचे का, तर नाही. जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत, जे प्रिव्हियस इयरला फ्रिक्वेंटली पडलेले आहेत किंवा जास्त विचारले गेलेले आहेत किंवा बुकमध्ये मेन म्हणून सांगितलेत किंवा सिलेबस कॉपीमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, तर असे जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत ते तुम्ही व्यवस्थित रिवाईज करायचे आहेत. त्याच्यामध्ये कंप्लीट बुक तुम्हाला वाचायचं नाही आहे की एखादं बुक आणलं संस्कृतचं लायब्ररीमधून किंवा विकत घेतलं मग ते वाचत बसलं, असं नाही करायचं आहे. सिलेबसमध्ये जे पॉईंट सांगितले तेवढंच तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, तर परिभाषेचे श्लोक. म्हणजे तुम्हाला BMS फर्स्ट इयरमध्ये जे विषय आहेत तर त्या विषयामधलेच हे श्लोक असतात, असे काही वेगळे श्लोक नसतात. तर ते श्लोक नीट करायचे. त्याच्यानंतर आयुर्वेद निरूपणमधले श्लोक, त्याच्यानंतर जे रिपीटेड श्लोक आलेले आहेत ते एकदा बघून घ्या आणि श्लोक बघताना त्याचा वर्ड टू वर्ड मिनिंग लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण एकदा जर तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असेल तर तुम्ही त्या पूर्ण श्लोकाचा सुद्धा अर्थ व्यवस्थित मराठीमध्ये लिहू शकता. तर आत्ता आपल्या 2 स्टेप झालेल्या आहेत. पहिली पेपर पॅटर्न अंडरस्टँड करणे, त्याच्यानंतर श्लोक प्रॅक्टिस करणे. आता तिसरी स्टेप आहे ग्रामर. स्टडी ऑनली व्हॉट इज आस्क्ड. म्हणजे तुम्ही ग्रामर म्हणजे संस्कृतमध्ये पूर्ण डीपमध्ये नाही शिकायचं, आपल्याला काही त्यामध्ये PhD करायची नाही आहे. म्हणून जेवढं सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला BMS फर्स्ट इयरसाठी आवश्यक आहे तेवढंच करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संस्कृत ग्रामरबद्दल पॅनिक होऊ नका.
म्हणजे तुम्ही एखादी कन्सेप्ट वाचायला बसलात किंवा समजून घ्यायला बसलात आणि तुम्हाला ती समजतच नाही आहे, मग तुम्ही अस्वस्थ होणार की तुम्हाला टेन्शन येणार, असं काही करू नका. यूट्यूबवर तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. संधी करायला बसले तर संधीचा व्हिडिओ उघडायचा, त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, कुठून सुरुवात केली आहे, बेसिक पॉईंटपासून सुरुवात करायची, मग त्याचे एक्झाम्पल्स स्वतः प्रॅक्टिस करायचे. अशा प्रकारे अभ्यास करायला शिका. नक्कीच तुम्हाला संस्कृत हा विषय सोपा वाटू लागेल. तर स्टेप 3मध्ये मी तुम्हाला काय गायडन्स देऊ की फोकस काय करायचं. तर पेपर 1, पेपर 2. पेपर 1मध्ये संधी, समास, विभक्ती, कारक आणि प्रत्यय हे जे 5 टॉपिक आहेत, खूप हाय वेटेज टॉपिक आहेत. मी खूप म्हणजे सिलेबस कॉपीमध्ये शोधून काढलेले आहे की ह्याच्यामध्येच जास्त वेटेज दिलेलं आहे. तर हे आधी 5 तुम्ही फोकस करा, ह्यांच्या बेसिक्सवरती फोकस करा, ह्यांचे प्रत्येकाचे खूप एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करा. कारण जेव्हा तुम्ही बेसिक क्लिअर करून एक्झाम्पल्स स्वतःहून प्रॅक्टिस करता तेव्हा नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारचा फिरवून जरी प्रश्न विचारला तर तो तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला समजलं असेल की पेपर 1मध्ये काय काय 5 टॉपिक आहेत. त्याच्यानंतर हे 5 नाही आहेत, हे 5 जास्त वेटेजवाले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून टॉपिक आहेत ज्याला कमी मार्कांचं वेटेज आहे, ते सुद्धा तुम्ही करायचे, पण आधी ह्यांच्यावर फोकस करा. त्याच्यानंतर पेपर 2मध्ये पेपर 1पेक्षा पेपर 2 जरासा इझी लेवलला असतो, कारण पेपर 1 हा सगळं समजण्याच्या गोष्टींवर आहे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स वगैरे असतात. आणि पेपर 2 हा वाचांतराचा पेपर आहे, त्यामध्ये तुमचं पाठांतर दिसून येतं. त्यामध्ये तुम्हाला निरुक्ती, परिभाषा, अन्वयलेखन, त्यानंतर 5 ते 6 पंचतंत्राच्या कथा दिलेल्या असतात, त्याचं तुम्हाला टायटल, त्याच्यानंतर स्टोरी, मोरल हे सर्व लिहायचं असतं. त्यानंतर आयुर्वेद इतिहासावर प्रश्न असतात. तर अशा प्रकारे पेपर 2 असतो आणि पेपर 1 असतो. तर पेपर 1, पेपर 2 संबंधित तुम्हाला अशी एक थोडीफार क्लिअर आयडिया आली असेल. तर हे जे मी तुम्हाला आत्ता पॉईंट सांगितलेत पेपर 1, पेपर 2चे, तर ते त्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा पॉईंट आहेत जे छोटे छोटे आहेत, पण ते सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. ते आपण हळूहळू नंतर पाहूया, पण सुरुवात तुम्ही या टॉपिक्सपासून करा, जेणेकरून हे तुमचे टॉपिक्स क्लिअर होतील. तर आत्ता आपल्या 3 स्टेप पूर्ण झालेल्या आहेत आणि चौथी आणि शेवटची स्टेप जी तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे रायटिंग स्टाईल मॅटर्स. आता रायटिंग स्टाईल मॅटर्स म्हणजे काय, स्टाईलमध्ये लिहायचं आहे का, तर नाही. रायटिंग स्टाईल मॅटर म्हणजे तुम्ही पेपर कसा लिहिता, कसा प्रेझेंट करता, तुमचं हँडरायटिंग कसं आहे किंवा पॉईंट्स कसे मांडता, तर त्यावर तुमचं बऱ्यापैकी गोष्ट अवलंबून असते. तर त्यासाठी संस्कृतच्या पेपरमध्ये प्रेझेंटेशन हे खूप महत्त्वाचं असतं, कारण तो काय तुम्हाला थेअरी पेपर नसतो, तुम्हाला लॉंग आन्सर लिहायचे नसतात ना, मोठे मोठे आन्सर लिहायचे असतात, असं काही नसतं. जेवढं विचारलं तेवढंच पॉईंट वाईज लिहायचं असतं. समजा तुम्हाला एखाद्या संधीचा विग्रह करायचा आहे, तर त्या संधीचं नाव किंवा कोणता प्रकार आहे ते करून त्याचा विग्रह बरोबर स्टेप बाय स्टेप, म्हणजे थोडक्यात जसं आपण मॅथ्समध्ये वगैरे करत होतो, स्टेप बाय स्टेप लिहायचं असतं आणि त्याच्या प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क असतात. त्यामुळे कोणताही क्वेश्चन रिकामं सोडायचा नाही. जेवढं तुम्हाला जिथेपर्यंत येते तिथेपर्यंत सोडवायचं, कारण प्रत्येक मार्क तुमचा काउंट होतो. तर अशाच प्रकारे हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं संधीचा विग्रह, पण संस्कृतमधल्या प्रत्येक पॉईंटला ही गोष्ट अप्लाय करायची. ट्रान्सलेशन असेल, जेवढं ट्रान्सलेशन येते तेवढं करा, तुम्हाला नक्कीच तिथे मार्क दिले जातील. तर व्यवस्थित लिहायचं, राईट नीटली, क्लिअर लिहायचं, जे शब्द असतील ते व्यवस्थित क्लिअर दिसले पाहिजे. त्याच्यानंतर जे कीवर्ड्स आहेत किंवा मेन शब्द त्याला अंडरलाईन करा. परत जिथे जिथे श्लोकांचा उल्लेख आलेला आहे किंवा क्वेश्चनमध्ये श्लोक असेल किंवा तुम्ही आन्सरमध्ये श्लोक लिहिताय तर तो व्यवस्थित क्लिअरली लिहा. जर त्यांचे रेफरन्स तुम्हाला आठवत असतील तर थोडाफार, कमीत कमी जी सहित आहे तेवढं आठवलं तरी ते तर लिहा. तर अशा प्रकारे तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे, जेणेकरून एक्झामिनर जेव्हा तुमचा पेपर चेक करेल तेव्हा तुमच्या नॉलेजसोबतच तुमचं प्रेझेंटेशनसुद्धा त्याला दिसलं पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या होत्या 4 इझी स्टेप्स ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत संस्कृत या विषयासाठी. तर संस्कृत विषयाबद्दल तुम्हाला आता थोडीफार म्हणजे भीती थोडीशी दूर झाली असेल अशी मी अपेक्षा करतो, कारण तुम्हाला ह्या 4 स्टेप जर व्यवस्थित समजल्या, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल, ऐकलं असेल, तर नक्कीच तुम्ही आजपासून संस्कृताविषयी त्यानुसार स्टडी करायला चालू कराल अशी अपेक्षा आहे. आणि अजून एक पॉईंट म्हणजे तुम्हाला मी एक बोनस पॉईंट सांगतो किंवा ही माझ्या साईडून अशी ॲडवाईस असं समजून घ्या. तर डेली रिवाईज करायचं तुम्हाला संस्कृत, ॲटलिस्ट 1 ते 1.5 तास तुम्हाला आजपासून एक्झामपर्यंत रोज वेळ द्यायचा आहे संस्कृतसाठी. कमीत कमी 1 ते 1.5 तास दिवसातला द्यायचा आहे. इतर वेळेस तुम्ही इतर विषयाचा अभ्यास केला तरी चालेल. तर त्यामध्ये काय करायचं, रोज 2 ते 3 श्लोक रिवाईज करायचे, त्यांचा अर्थ समजून घ्यायचा. त्याच्यानंतर 5 ते 10 लाईनी स्वतः ट्रान्सलेट करायच्या, बुकमधल्या घ्या किंवा कुठून नेटवरून घ्या किंवा कुठून पण घ्या, पण ते 5 ते 10 लाईन ट्रान्सलेट करायला शिका. मग ट्रान्सलेट करताना कसं करायचं, तर एकदा संस्कृत टू मराठी, एकदा मराठी टू संस्कृत. त्याच्यानंतर रोज एखादा ग्रामरचा टॉपिक बघा, छोटासा टॉपिक, त्याचं एक्झाम्पलसोबत त्याची प्रॅक्टिस करा. आणि पंचतंत्रामधली एखादी स्टोरी रोज वाचा, त्याचं मोरल, टायटल, स्टोरीमध्ये काय लिहायचं, मॉरल काय लिहायचं ते एकदा बघून घ्या. हे जर तुम्ही रोज केलं आजपासून एक्झामच्या दिवसापर्यंत, रोज 1 ते 1.5 तास हा वेळ तुम्ही संस्कृतसाठी दिला तर नक्कीच तुम्हाला संस्कृतची भीती जाणार आहे. आणि जास्त काही नाही, दिवसातला 1 तास तर तुम्ही संस्कृतसाठी देऊच शकता. तर अशा प्रकारे स्टडी करा. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो, व्हिडिओमध्ये मागे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक क्वेश्चनमध्ये काही ना काहीतरी लिहा, कोणताही क्वेश्चन ब्लँक सोडू नका. राईट समथिंग इन एव्हरी क्वेश्चन, कारण इवन हाफ करेक्ट आन्सर्स फेच मार्क्स, म्हणजे थोडं जिथंपर्यंत तुम्ही लिहाल तिथंपर्यंत तरी तुम्हाला मार्क्स देतील. त्यामुळे पूर्ण सोडून देण्यापेक्षा जेवढं तुम्हाला येतं तेवढं अटेम्प्ट करा, नक्कीच तुम्हाला तिथे युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये मार्क दिले जातील. तर ही होती संस्कृत या विषयासंबंधित एकदम सिम्पल आणि प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी की तुम्ही संस्कृत पास कसं करू शकता इझिली.
तर कोणताही काय म्हणजे अशी जादू नाही आहे की पास करण्याचं आहे. तर जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये 4 स्टेप्स सांगितल्यात त्याच तेवढं तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि तीच एक पद्धत आहे जेणेकरून तुम्ही संस्कृत इझिली पास करू शकता आणि तुम्हाला त्याची कोणतीही भीती राहणार नाही. तर 4 स्टेप्स व्यवस्थित फॉलो करा. संस्कृत संबंधित तुम्हाला किंवा इतर विषयासंबंधित कोणत्याही विषयासंबंधित डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू आणि संस्कृतची सिलेबस कॉपी एक्सप्लेनेशन लवकरच व्हिडिओ येईल, तो देखील तुम्ही पहा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, थोडाफार जर ह्याची तुम्हाला मदत होणार असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्या पण मनातून संस्कृतची भीती जाईल व हा व्हिडिओ पाहून त्यांना एक कॉन्फिडन्स येईल की आपण हे संस्कृत बरोबर करू शकतो. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा कारण तिथे आपले रोज अपडेट येत राहतात. आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.